भाऊ हे झेंडे का काढता तुम्ही? आचारसंहितेमुळे काढायला सांगितले. व्हिडिओ साहेब होते फक्त आणि नंतर मग ग्रामपंचायतचे कर्मचारी आले. हे चित्र आहे मराठवाड्यातील सिल्लोडीतलं. भगवा झेंडा उतरवला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज खाली का उतरवला जातोय असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर मिळालं, आचारसंहिता लागू झालीये, चिन्हे काढली जात आहेत. हा व्हिडिओ साहेबांचा आदेश आहे. मग हा चंद्रतारे असलेला हिरवा झेंडा खाली का घेतला नाही असं विचारण्यात आल्यावर जणू काही सर्पदंश झालाय असंच उत्तर मिळालं. तोंडातून काही शब्द निघत नव्हते. पण हे मौन बरंच काही सांगून जातं. मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाला ही मुक्त संमती आहे. सगळी व्यवस्था कशी देशद्रोहाच्या कचाट्यात आहे हेही सांगून जातं. अहंकार इतका खोलवर बुडालाय की सनातन्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि भावना दडपण्याचा घाट घातला जातोय. रस्ते तर सोडाच, पर आचारसंहितेच्या आडून हिंदूंच्या घरावरून सुद्धा भगवा ध्वज उतरवण्याचा उद्धटपणा केला जातोय. तर दुसरीकडे बिंदास हिरवे झेंडे फडकवले जात आहेत. प्रशासनाच्या या मनमानीबद्दल लोक संतप्त आहेत. जय सियाराम. मी हर्षवर्धन केनेकर, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा संयोजक, छत्रपती संभाजीनगर. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यामध्ये जी घटना घडली तर तिथला जो BDO आहे दादाराव आहेर त्याचं नाव आहे, त्यांनी ज्या प्रकारे फक्त हिंदूंना आणि हिंदू अस्मितेलाच टार्गेट करण्याचा जे प्रयत्न केला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि विरोधी करतो. जर त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी हिरवे झेंडेही काढून दाखवावे. त्यांनी का फक्त भगवे झेंडे आणि भगवे पताक्यांना टार्गेट करावं हा सगळ्यात मोठा माझा एक प्रश्न आहे. हिंदू हा झोपलेला नाही आहे, हिंदू हा शांत नाही आहे आणि सगळ्यात प्रमुखतेने तर हिंदू हा नपुंसक नाही आहे. हिंदूंना चॅलेंज करणं या अँटी हिंदू अधिकाऱ्यांनी बंद करावं. जय सियाराम. बजरंग दलाने सरपंचांना पत्र लिहून हा प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे. सिल्लोडच्या भराडी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने व्हिडिओला पत्र लिहून हिंदूंच्या घरावरून भगवे झेंडे का हटवले जात आहेत अशी विचारणा केली. रामललाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांनी घरांवर भगवे झेंडे लावले होते. तसेच शिवजयंतीच्या निमित्त घरांवर भगवे झेंडे लावले गेले होते. त्यामुळे या सगळ्यात आचारसंहितेचा भंग कुठे होतो हा प्रश्न संतप्त नागरिकांनी यावेळी विचारला. जय श्रीराम, जय शिवराय. काल सिल्लोड तालुक्यात BDOने आचारसंहितेच्या नावाखाली हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश दिले. खरं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देण्यात येत असतील तर हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतातील हिंदू समाजाचा अपमान आहे. कारण भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतीक नसून तो हिंदू समाजाचा, हिंदू संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचे प्रतीक आहे. त्यामुळे आमचे मागणी आहे की ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि BDOने हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश दिले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आम्ही हिंदू समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरू. कृपया घरांवरील भगवे झेंडे उतरवून नागरिकांच्या धार्मिक आस्थेशी खेळ करू नका अशी विनंती यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केली. महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गेले, मराठा विना राष्ट्र लढायला चालू, पराधीर वैरी पराधीनचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आचारसंहितेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्या घरावरची वारकऱ्यांची भगवी पताका या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी व प्रशासनाचे लोक उतरायला लावत आहेत. अनेक छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या घरावरती असलेला भगवा ध्वज हा उतरायला लावत आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की आचारसंहितेच्या नावाखाली 210 वर्षापूर्वी या संपूर्ण हिंदुस्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपल्याचं राज्य निर्माण केलं होतं. ती भगवी पताका उतरायला या लोकशाहीमध्ये लावणारे जे काही मंडळी आहेत त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि ती परमपवित्र भगवा ध्वज उतरायला लावल्यानंतर, ती वारकऱ्यांची पताका उतरायला लावल्यानंतर त्यांच्या मनामध्ये किती प्रचंड राग असेल, किती वाईट वाटत असेल ते प्रशासनाला कळत नाही. परंतु येणारे पण प्रश्न आहे की आचारसंहितेच्या नावाखाली भगवा झेंडा उतरवण्याची हिंमत असलेल्या सरकारी यंत्रणेला
हिरवा झेंडा उतरवण्याची हिंमत का नाही? आचारसंहितेच्या नावाखाली सनातनींच्या श्रद्धेला तडा जात असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येतंय.